नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण संविधानिक शासन या प्रकरणामध्ये संविधान म्हणजे काय, हे राज्याचा देशाचा सर्वोच्च कायदा त्याला संविधान असं म्हणतात. या संविधानाची काही घटक किंवा मूल्य आपण पाहिले की नियमांचा संच, अधिकारांचा संच, उद्दिष्ट व मूल्यांचा संच. संविधानवाद की शासनाच्या अधिकार मर्यादित असणं म्हणजे संविधानवाद. आणि संविधानवादाची सुरुवात 17व्या शतकामध्ये जॉन लॉक या ब्रिटिश विचारवंताच्या सामाजिक करार सिद्धांतातून, सोशल कॉन्ट्रॅक्ट थेअरी या ग्रंथातून प्रामुख्यानं झालेली आपणाला दिसते. जॉन लॉक पूर्वी 1215ची मॅग्ना कार्टा किंवा 1689चं ब्रिटिश संसदेनं सहमत केलेलं बिल ऑफ राईट्स या मार्फत राज्यकर्त्यांवर काही मर्यादा किंवा बंधनं घातलेली होती. यालाच संविधानवाद किंवा असं पण म्हटलेलं आहे. त्याचबरोबर लोकशाहीचे दोन प्रकार आपण मागील तासाला पाहिले, एक संसदीय लोकशाही आणि अध्यक्षीय लोकशाही. संसदीय शासन पद्धतीमध्ये दोन कार्यकारी प्रमुख असतात, एक नामधारी कार्यकारी प्रमुख आणि एक वास्तविक कार्यकारी प्रमुख. उदाहरणार्थ आपण पाहिले की भारतामध्ये राष्ट्रपती हे नामधारी प्रमुख आहेत, तर प्रधानमंत्री आणि त्याचं मंत्रिमंडळ हे वास्तविक कार्यकारी प्रमुख आहेत. राजा अथवा किंवा इंग्लंडमध्ये आपण पाहिलं की राजा हा नामधारी प्रमुख आहे, तर त्या पंतप्रधान आणि त्याचं मंत्रिमंडळ हे वास्तविक कार्यकारी प्रमुख आहे. त्याचबरोबर संसदीय शासन पद्धतीचे आपण दोन प्रकार पाहिले, एक संविधानिक राजेशाही आणि प्रजासत्ताक, अशा प्रकारचे दोन प्रकार आपण पाहिले. संविधानिक राजेशाही याचा अर्थ की त्या ठिकाणचा जो प्रमुख आहे, राष्ट्रप्रमुख आहे, या राष्ट्रप्रमुखाची निवड ही जनतेतून प्रत्यक्ष न होता तो वंश परंपरागत पद्धतीनं प्रामुख्यानं निवडला जातो, त्याला संविधानिक राजेशाही असं म्हटलं जातं. तर ज्या ठिकाणचा राष्ट्रप्रमुख हा जनतेतून अप्रत्यक्षरित्या निवडला जातो त्याला प्रजासत्ताक असं म्हटलं जातं, हे आपण प्रामुख्यानं पाहिलं. त्याचबरोबर संसदीय शासन पद्धतीमध्ये प्रधानमंत्री आणि त्याचं मंत्रिमंडळ हे कायदेमंडळाला जबाबदार राहून कार्य करत असतं. जोपर्यंत कायदेमंडळाचा विश्वास आहे तोपर्यंत ते पदावर राहतं. कायदेमंडळाचा विश्वास गमावला असता त्यांना पदावरून पायउतार व्हावा लागतो. म्हणजे या ठिकाणी प्रधानमंत्री आणि त्याचं मंत्रिमंडळ हे कायदेमंडळाला सामूहिकरित्या जबाबदार असतं. आणि संसदीय शासन पद्धतीचं एक वैशिष्ट्य आपण पाहिलं की सामूहिक जबाबदारी ही संसदीय शासन पद्धतीचं एक वैशिष्ट्य. अध्यक्षीय पद्धतीमध्ये आपण पाहतो की अध्यक्ष किंवा अध्यक्षाची काही ठराविक काळासाठी ही लोकांकडून निवडला जातो. कार्यकारी प्रमुखांना अध्यक्ष म्हटलं जातं आणि अध्यक्षीय पद्धती यालाच अध्यक्षीय पद्धत असं म्हटलं जातं. राष्ट्रप्रमुख आणि शासन प्रमुख ही दोन्ही पदं ते भूषावत असतात. अध्यक्षांना संविधानानं काही अधिकार दिलेले असतात. कायदेमंडळाकडून बनवलेल्या कायद्यानुसार शासनाचा कारभार चालवणं हा त्यांचा प्रमुख अधिकार आहे. त्याचबरोबर जसं आपण पाहिलं की संसदीय शासन पद्धतीमध्ये मंत्रिमंडळाचा सदस्य हा कायदेमंडळाचा सदस्य असला पाहिजे. अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये तो कायदेमंडळाचा सदस्य असावाच असं नाही किंवा सदस्य होता येत नाही त्याला, कारण तो सचिव म्हणजे काँग्रेसचे ते सभासद नसतात. कायदेमंडळ हे लोकांकडून निवडलेलं जातं. संविधानानं त्यांना कायदे करण्याचा अधिकार दिलेला आहे, पण तो मर्यादित स्वरूपाचा आहे, कारण अध्यक्षांच्या मंजुरीनंतरच कायदे संमत होतात. कायदेमंडळाचे कायदे नाकारण्याचा अधिकार अध्यक्षांना असतो, त्यालाच व्हेटो पॉवर किंवा नकाराधिकार असं म्हटलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, हे आपण पाहिल्यानंतर संघराज्य पद्धत म्हणजे काय. आज जगातील अनेक देश हे मोठे आहेत किंवा त्याचबरोबर काही देश लहान आहेत. मग अशा देशांमध्ये म्हणजे काही देश आकारानं मोठं आणि काही देश आकारानं लहान असतात. मग काही देश आकारानं मोठे असतात, त्यांच्यामध्ये अनेक प्रदेश असतात आणि अशा देशांमध्ये संपूर्ण एकाच शासनामार्फत कारभार करणं, चालवणं अवघड जातं. आणि म्हणून अशा देशांमध्ये द्विस्तरीय दोन ठिकाणी सरकार हे चालवलं जातं.
म्हणजे देशांमध्ये शासन व्यवस्था ही द्विस्तरीय असते. एक म्हणजे राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रीय केंद्र सरकार आणि राज्य पातळीवर राज्य सरकार असं दुसरं प्रादेशिक स्तरावरचं सरकार असं म्हटलं जातं. आणि या प्रदेशांना किंवा घटकांना राज्य किंवा प्रांत असं म्हटलं जातं. आता भारतामध्ये आपण पाहतो की एकूण 28 घटक राज्य आहेत. लक्षात घ्या, या 28 घटक राज्यांमध्ये राज्य सरकार आहेत, केंद्र सरकार वरती आहे आणि प्रामुख्यानं राष्ट्रीय शासन किंवा केंद्र शासन, संघीय शासन किंवा त्यालाच संघ राज्य असं म्हटलं जातं. आता या संघ राज्य पद्धतीचे की दोन प्रकार आहे, एक केंद्राकर्षी आणि दुसरं म्हणजे केंद्रस्थानी, असे दोन प्रकार आहेत. केंद्राकर्षी आणि केंद्रस्थानी असे दोन प्रकार हे संघ राज्याचे आहेत. आणि प्रामुख्यानं हे ज्या ठिकाणी आपण पाहतो की ज्या देशामध्ये द्विस्तरीय रचना असते त्या देशातील पद्धतीला संघ राज्य व्यवस्था किंवा त्याचबरोबर संघ राज्य पद्धत असं म्हटलं जातं. आता भारत हे संघ राज्य आहे, पण भारतानं कोणत्या स्वरूपाची संघ राज्य शासन पद्धती स्वीकारलेली आहे तर केंद्रस्थानी आणि केंद्राकर्षी अशा स्वरूपाचं ही प्रामुख्यानं दोन प्रकार आहेत. भारतानं केंद्रस्थानी स्वरूपाचं संघ राज्य स्वीकारलेलं आहे. कारण भारतामध्ये आपण पाहतो की ह्याच्यामध्ये ब्रिटिश काळापासून भारतामध्ये अनेक संस्था नव्हती किंवा त्याचबरोबर भारत हा ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली होता. भारत स्वतंत्र झाल्यानंतर आपण पाहतो की ही जी संस्थानिक आहेत ती भारतामध्ये विलीन करण्यात आली. मुळात या ठिकाणी केंद्राकर्षी याचा अर्थ की मुळात एकात्म असलेली आणि केंद्र सत्तेला किंवा केंद्रीय सत्तेला अधिकार बहाल केलेली सत्ता म्हणजेच केंद्राकर्षी स्वरूपाचं संघराज्य आणि केंद्रस्थानी स्वरूपाचं की मुळात एकात्म आहेत पण प्रामुख्यानं एकत्र आलेले आणि केंद्र सरकारला अधिकार बहाल केलेले अशा प्रकारचे जे शासन किंवा व्यवस्था असते त्याला केंद्रस्तरीय स्वरूपाचे संघराज्य असं म्हटलं जातं. जे देश आकारानं लहान असतात त्या देशामध्ये केंद्रस्थानी एकच शासन असतं आणि त्या शासन पद्धतीला एकात्म शासन पद्धती असं म्हटलं जातं. केंद्र शासन, राज्य शासन यामध्ये सत्तेचं विभाजन हे औपचारिक दृष्ट्या केलेलं असतं. संविधानात सत्ता विभाजन स्पष्टपणे नमूद केलेलं असतं. आता संविधानामध्ये आपण पाहिले की राष्ट्राचे अधिकार त्याचबरोबर राष्ट्राची व्यवस्था या सर्व घटकांचा समावेश हा प्रामुख्यानं त्याच्यामध्ये केलेला असतो. आता अमेरिकन संविधानामध्ये केंद्र शासनाचे अधिकार स्पष्टपणे नमूद केलेले आहेत. आता भारतामध्ये सुद्धा 7व्या परिशिष्टामध्ये संविधानाच्या 7व्या परिशिष्टामध्ये अधिकाराची विभागणी केलेली आहे आणि त्याच्यामध्ये प्रामुख्यानं असं म्हटलं जातं केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची किंवा त्यालाच सामायिक सूची असंही म्हटलं जातं. आता याच्यामध्ये प्रामुख्यानं 97% अधिकार त्याचबरोबर 66% अधिकार आणि 47% अधिकार. आता इथं प्रामुख्यानं बदल झालेला आपल्याला दिसतो. 99% अधिकार, 61% अधिकार आणि 52% अधिकाराची अशी विभागणी केली. आता केंद्र सूचीमध्ये काही महत्त्वाचे विषय आहेत, त्याचबरोबर राज्य सूचीमध्ये मग केंद्र सूचीतील विषयासंदर्भामध्ये कायदा करण्याचा अधिकार हा केंद्राला आहे, तर राज्य सूचीतील विषयासंदर्भामध्ये कायदा करण्याचा अधिकार हा राज्य शासनाला आहे. त्याचबरोबर समवर्ती सूचीतील विषयासंदर्भामध्ये कायदा करण्याचा अधिकार हा प्रामुख्यानं दोन्ही केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांना दोहोंना आहे. हे तिन्ही सूच्या सोडून राहिलेले जे अधिकार आहेत ते म्हणजे शेषाधिकार. हा शेषाधिकार हा केंद्राकडे असतो. शेषाधिकार हा प्रामुख्यानं केंद्राकडे असतो. भारतामध्ये सुद्धा सत्ता विभाजन झालेलं आपल्याला दिसतं. म्हणजे केंद्र सूची किंवा राज्य सूची अशा प्रकारे आणि समवर्ती सूची आणि शेषाधिकार अशा प्रकारे अधिकाराची विभागणी झालेली आहे. भारताच्या संविधानाच्या 7व्या परिशिष्टामध्ये केंद्र शासन, राज्य शासनाचे अधिकार हे सूचीबद्ध केलेले आहेत. सत्ता विभाजनात बदल करायचे असल्यास दोन्ही शासनाची सहमती आवश्यक असते. म्हणजे
प्रामुख्याने आपण पाहतो की कोणताही कायदा बदलायचा, मग भारताच्या संविधानामध्ये घटनादुरुस्तीच्या पद्धती सांगितलेल्या आहेत आणि घटनादुरुस्तीच्या पद्धतीमध्ये प्रामुख्यानं संसदेच्या साध्या बहुमतानं, संसदेच्या विशेष बहुमतानं, संसदेच्या विशेष बहुमतानं आणि निम्म्याहून अधिक घटक राज्यांच्या मान्यतेनं ही संविधान दुरुस्ती होऊ शकते. मध्ययुगातील युरोपात संघराज्याचा ऐतिहासिक संदर्भ सापडतात आणि तिथं प्रबळ शत्रूचा सामना करण्यासाठी किंवा सामायिक समस्या सोडवण्यासाठी काही घटक एकत्र आले आणि या व्यवस्थेत अनेक शतके बदल होत गेले आणि अंतिमतः एक संघीय राजकीय व्यवस्था तयार झाली. त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे स्वित्झर्लंड. स्वित्झर्लंडमध्ये एकसंघीय व्यवस्था आहे. काही ठिकाणी परिपूर्ण संघराज्य पद्धती अल्पावधीत तयार झाली. उदाहरणार्थ अमेरिकेमध्ये ब्रिटिश कालखंडामध्ये प्रामुख्याने आपण पाहतो की तेरा स्वतंत्र ब्रिटिश वसाहतींनी 18व्या शतकात स्वातंत्र्यासाठी युनायटेड किंगडम विरुद्ध लढा दिला आणि स्वातंत्र्य मिळवलं. आणि हे स्वातंत्र्य टिकवण्यासाठी सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे याची जाणीव झाली आणि म्हणून ते एकत्र आले आणि तो एक नवीन देश अस्तित्वात आला. तो देश म्हणजे अमेरिका. आणि अशा प्रकारे अस्तित्वात आलेल्या संघराज्यांना एकत्रीकरणातून आलेलं कमिंग टुगेदर असं संघराज्य असं म्हटलं जातं. कॅनडा, ऑस्ट्रेलिया या देशातील संघराज्य व्यवस्था या अशाच प्रवृत्तीतून प्रामुख्यानं निर्माण झालेले आहे. भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस भारतामध्ये अनेक संस्थानं आणि त्याचबरोबर भारत हा ब्रिटिश अंमलाखाली अनेक प्रदेश अस्तित्वात होते. पण आज आपण जी राज्य बघतो ती स्वातंत्र्यानंतर 1956च्या भाषावार प्रांतरचनेनुसार तयार झालेले आहेत. म्हणजे भाषेच्या आधारावर तयार झालेले आहेत. म्हणजेच वसाहतीच्या एकत्रीकरणातून अमेरिकन संघराज्य तयार झालं तर भारतात केंद्रीय सत्तेनं नवीन राज्य तयार केली आणि या विरुद्ध काही देशात एककेंद्रीय पद्धतीतून किंवा एककेंद्रीय पद्धत बदलून त्या ठिकाणी नवीन राज्य अथवा प्रांत तयार केल्यानं संघराज्य अस्तित्वात आले. त्यांना एकत्र धरून ठेवणारी जी संघराज्य पद्धती तयार केली त्यांना संघराज्य होल्डिंग टुगेदर असं म्हटलं जातं. या पद्धतीत देशाची एकात्मता टिकवण्यासाठी केंद्रीय सत्तेचं विभाजन केलं जातं. युनायटेड किंगडममध्ये एककेंद्रीय शासन पद्धती आहे, परंतु आज त्या ठिकाणी असणारे स्कॉटलंड असेल, वेल्स असेल किंवा उत्तर आयर्लंड असेल यांना काही प्रमाणामध्ये तिथं स्वायत्तता दिलेली आहे आणि त्यामुळं त्यांची स्वतंत्र अशा स्वरूपाची विधिमंडळ आहे. भारतामध्ये सुद्धा सत्ता विभाजनामध्ये केंद्र शासनाला काही अधिकार दिलेले आहेत. मगाशी सांगितलं मी की केंद्र सूचीमध्ये 97% आहेत, आता बदल झालेला आहे, 99% अधिकार आहेत. राज्य सूचीमध्ये 66% पूर्वी अधिकार होते, आता 61% आहेत. समवर्ती सूचीमध्ये 47% होत्या, आता 52%. आणि हे सर्व अधिकार राहून जे राहिलेले अधिकार आहेत त्याला शेषाधिकार असं म्हटलं जातं आणि हे शेषाधिकार केंद्राकडे आहेत. भारतात सत्ता विभाजनामध्ये केंद्र शासनाला अधिकार दिलेले आहेत. म्हणून भारतीय संघराज्याला संघराज्य सदृश संघराज्य असं म्हटलं जातं. म्हणजेच एकात्मतेकडे झुकणारं संघराज्य असंही म्हटलं जातं. भारतीय संघराज्याचा प्रवास हा संमिश्र स्वरूपाचा आहे, कारण स्वातंत्र्यानंतर राज्यांना वाढीव अधिकार देण्यात आले, परंतु त्यानंतरच्या काळात आर्थिक आणि तंत्रज्ञानातील बदलामुळं केंद्र शासनाच्या अधिकारात वाढ झाली. म्हणजे अशा प्रकारे प्रामुख्याने आपण पाहतो की हे संघराज्य पद्धत ही वेगवेगळ्या देशांमध्ये म्हणजे एकात्मतेकडून झुकलेलं असेल किंवा त्याचबरोबर काही कारणाने एकत्र आलेली अशा पद्धतीनं ही संघराज्य व्यवस्था ही निर्माण झालेली आपणाला दिसते. थँक्यू.